तर नमस्कार युट्यूब फॅमिली. तर आज आहे बघा संकष्टी. काल काय मी ब्लॉग बनवला नाही. आणि बघा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार 4 गुरुवार होते. तर त्याचा मी नारळ वरचं साल काढलंय सगळं. बघू आता कसं निघतोय. बरेच दिवस झाले ठेवला होता, पण पाणी भरपूर होतं त्याच्यात. अजून पण थोडंसं आहे पाणी असं वाटतंय मला. तर म्हटलं आज संकष्टी त्याचा चांगला मस्त गुळ घालून प्रसाद होईल. आणि मोदक पण खूप छान होतात. गव्हाच्या पिठाचे मला मोदक खूप आवडतात. तळून मस्त लागतात. आणि हे गुळ घालून सारण ह्याचं बनवायचं मस्त लागतं. सॉरी. तर बघते मी फोडून चांगला निघतोय का. आहे थोडस पाणी निघालंय. छान निघाला. आहे थोडस पाणी ह्याच्यात. ते बघा किती किती मस्त निघालाय नारळ. म्हटलं आज गणपती संकष्टी आहे ना, तर गणपती बाप्पाला प्रसाद पण होईल आणि खायला सगळ्यांना खायला पण आवडतात आमच्याकडे मोदक. तर थोडस पाणी निघालं ह्याच्यामध्ये. तर काही काही गव्हाचे पिठाचे पण करतात उकडून. आमच्याकडे जास्त म्हणजे गव्हाचे पिठाचे उकडून मोदक लाडू करतात. विकत पण भेटतात, पण विकत 25 रुपयाला एक मोदक भेटतं. कालच फोडणार होते, पण म्हटलं जाऊ दे, उद्या संकष्टी. खूप दिवस झाले तिथं ठेवला होता मी. बघा तिथं मस्त निघालाय. आणि पाणी पण होतं थोडस त्याच्यात. पाणी आहे हे बघा. थोडस पाणी आहे ना. आता हे खोबरेने ना खिसता मी सुरीने असे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे आणि मिक्सरला फिरून घेणार आहे. पटकन होतं. खिसायला वेळ पण जाईल आणि सगळं असं बारीक होणार नाही. मिक्सरला थोडस खिसल्यापेक्षा मिक्सरला चांगलं बारीक होत आहे. तर खूप मस्त गोड निघालाय हा खोबरं. मस्त गोड आहे. आणि गव्हाचे आहेत ना, गव्हाच्या पिठाचे मोदक खूप छान होतात. मला तर खूप आवडतात. तर चला आता मी मिक्सरला बारीक करून घेते हे सगळं. तर बघा याच्यात मी खोबरं घेतले बघा बारीक करायला आणि गूळ. आणि ह्याच्यात वेलची आणि जायफळचं पावडर करून घेतलेली आहे मी. आणि त्याचा फ्राय पॅन ठेवलाय मी गरम करायला. तर ते मिक्सरला मी बारीक करून घेते. तर बघा असं बारीक झालं एकदम मस्त. आता मी थोडासा गोळ घेते हे करून. कारण फ्रीज मध्ये ठेवलेला ना, म्हणून थोडासा कडक झालाय गोळ. जास्त काय गोळ पण नाही लागत. थोडासा टाकणार आहे मी. तर तुम्ही पण काय करतात मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार झाल्याच्या नंतर नारळाचं काय करतात तुम्ही? नक्की कमेंट करून सांगा. आणि थोडस तूप पण टाकणार आहे याच्यात.
तर खायला मस्त लागतात. थोडंसं तूप वगैरे टाकलं ना, जास्त नाही थोडंसंच टाकलंय. जास्त पण परतवायचं नाही, नाहीतर मग जर कडक झालं ना, तर मग चावायला प्रॉब्लेम होईल. म्हणून थोडंसं परतून घेणार आहे मी. तर बघा आता असं चांगलं परतून घेतलंय मी. आता त्याच्यामध्ये आहे ना जायफळ आणि वेलची बारीक करून घेतलेले बघा हे. मी एकदाच पावडर करून ठेवत असते. आपल्याला असं पटकन रवा किंवा असं गोड पदार्थ कुठले केलं खीर वगैरे तर हे लागतच. ह्याच्याशिवाय टेस्ट येत नाही गोड पदार्थाला. त्याच्यामुळे मी एकदाच पावडर करून ठेवत असते फ्रीजमध्ये. तर असं झालं आता माझं हे सारण बनवून. आता मी गव्हाचं पीठ भिजून घेणार आहे. असे मस्त मोदक आता मी बनवणार आणि तळून घेणार. आपण याच्यात काजू बदाम वगैरे मनुके पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे पण आहे पण मी नाही टाकणार. मी नुसते खोबऱ्याचीच बनवणार आहे. तर चला आता मी पीठ भिजवून घेते. तर बघा आता मी गव्हाचं पीठ घेतलं भिजवायला. आपण जसं चपातीला भिजवतो तसं मी भिजवणार आहे. तर बघा पीठ भिजून झालंय आणि आता हे बघा सारण पण थंड झालंय माझं. एकदम मस्त झाले बघा. आणि आता मी चपाती लाटून घेते. जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, अशी मिडियम चपाती लाटून घ्यायची. आणि जशी आपण पुऱ्या पाडतो ना तसं मी या वाटीने घेणार आहे आणि मग त्याच्यात सारण भरणार आहे. तर अशी मिडियम चपाती मी घेतली. आता झाली माझी लाटून. जास्त जर तुम्ही पातळ केली ना तर मोदक एकदम असे कडकडीत होते. असे बघ अशी मी पुरी बनवून घेतली ना. आता ह्याच्यामध्ये मी सारण भरून घेणार आहे. जेवढं बसेल ना तेवढं. आणि अशा कळ्या पण पडतात मस्त अशा. गव्हाच्या पिठाच्या एवढ्या कळ्या म्हणजे नाही पडत वाटतं. म्हणजे असं नाही पडत. त्या ह्याच्या तांदळाच्या पिठाच्या मस्त असे साईडने अशा कळ्या पडतात. ह्याला काय एवढ्या पडल्या नाहीत आहे बघा. पण खायला मला खूप असे आवडतात म्हणून मी नेहमी बनवते. तर असं बघा मी बनवून झालं माझा एक मोदक. तांदळाचे कसे उकडून घेतात ना, काहींना खूप ते आवडतात. ज्यांना
म्हणजे हात बसले त्यांच्या बरोबर अशा कळ्या पडतात. तर बघा आता ह्याला चांगल्या कळ्या पडल्यात. तर चला मी आता असे सगळे मोदक घेते बनवून. एकदम असे साधे आणि सिंपल. मला काय असे कळ्या वगैरे नाही येत जास्त, तरी पण पडल्यात थोड्या थोड्या. आणि आता तेल तापायला ठेवले आणि याला काही तेल लागत नाही जास्त. तर बघूया तेल तापलंय का. तापलंय तापलंय. आता जास्त वेळ नाही लागत तळायला पण याला, आणि तेल पण नाही लागत जास्त. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करत जा व्हिडिओला. आपल्या जवळच्या नातेवाईक, मैत्रीण, शेजारी पाजाऱ्यांना तुम्ही शेअर करू शकता. आणि जर आवडला तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करत जा व्हिडिओला. आणि लाईक पण करत जा, कारण तुम्ही जर लाईक केलं तर व्हिडिओ बनवायला बरं वाटेल दुसरा. आणि बरेच जण व्हिडिओ बघतात, लाईक करत नाहीत. लाईक करत जा व्हिडिओला. जास्त फास्ट पण गॅस ठेवायचा नाही, जास्त बारीक पण नाही, मिडियम गॅस वरती तळायचं. तर चला आता मी घेते सगळे तळून आणि मग दाखवते. तर बघा झाले बघा माझे आता तळून. शेवटचा घाण आहे हा. तर या तुम्ही पण मोदक खायला. ज्यांना आवडते त्यांनी नक्की या मोदक खायला. तर कोणाकोणाला आवडतात गव्हाच्या मोदक त्यांनी पण कमेंट करून सांगा. काहींना गव्हाच्या पिठाचे आवडतात तर काहींना तांदळाच्या पिठाचे. तर मला तांदळाच्या पिठाचे नाही आवडत, मला गव्हाच्याच पिठाचे आवडतात. तर झाले बघा आता तळून. बघा असे मस्त पैकी झालेत. तर चला आता माझे मोदक झालेत बनून. तर चला बाय. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.